हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला माहित असेल की इंग्लिश शिकण्यासाठी वाक्यरचना येणे फार गरजेचं आहे, सेंटेन्स बिल्डिंग येणे फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आज मी तुम्हाला असे काही 15 वाक्य सांगणार आहे की ज्यामधून तुम्हाला तुम्ही त्या सिच्युएशनला जर ते वाक्य जोडले तर तुम्हाला एक छान पैकी इंग्लिश ग्रॅमॅटिकल सेंटेन्स बनवता येईल, बोलता येईल. तुम्हाला जर एखाद्या विषयासंदर्भात बोलायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता की ॲज पर ॲज माय नॉलेज इज कन्सर्न. तुम्हाला जर तुमचं ओपिनियन सांगायचं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता ॲज पर ॲज माय ओपिनियन इज कन्सर्न. ॲज पर ॲज माय नॉलेज इज कन्सर्न. दुसरं वाक्य आहे, तुम्ही तिथे असंही म्हणू शकता की अकॉर्डिंग टू मी. अकॉर्डिंग टू मी, दिस सिटी इज व्हेरी पॉश सिटी. तुम्ही असं मत तुमचं देऊ शकता. तिसरं तुम्ही असंही म्हणू शकता की आय थिंक दॅट असं तुम्ही जोडून तुमचं समोरचं वाक्य तुमच्या उत्तरामध्ये तुम्ही देऊ शकता. इंटरव्ह्यूमध्ये देखील तुम्ही आय थिंक दॅट म्हणू शकता. नेक्स्ट सेंटेन्स तुम्ही असं म्हणू शकता की ब्रॉडली स्पीकिंग इंडिया इज अ व्हेरी बिग कंट्री. और इंडिया इज रिअली अ स्ट्रॉंग इकॉनॉमिकल पॉवर. जस्ट लाईक दॅट. ब्रॉडली स्पीकिंग तुम्ही विविध याच्यामध्ये म्हणू शकता. त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता की नॉर्मली स्पीकिंग तुम्ही लावू शकता. तुम्ही असंही म्हणू शकता की आपल्याला विविध जर अँगलनं जर इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता की आय वुड लाईक टू से हिअर दॅट. म्हणजे मला येथे असे सांगायला आवडेल की I would like to say here that Mumbai is a rich city. Just like that, we can say that various types of things in various types of spectrum. We can speak just like that. तुम्ही असं म्हणू शकता की I am going to say here that, I would like to say here that as far as my knowledge is concerned. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विविध सेंटेन्स